नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये. मी आपला मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपल्याला दिसत असेल की लवकरच ग्राउंडच्या तारखा जाहीर होणार. वनरक्षक भरतीचा मार्ग मोकळा का बुवा. तुम्हाला असं वाटलं असेल का बुवा सरांनी कसं काय व्हिडिओ बनवला, कशाच्या बेसवरती हा व्हिडिओ बनवला, काय आहे व्हिडिओमध्ये नक्की काय आहे, तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा, मग समजेल तुम्हाला का व्हिडिओमध्ये नक्की काय माहिती दिलेली आहे. आणि वनरक्षकचं जे ग्राउंड आहे, लेखापालचे निकाल लागले, बाकीच्या वन विभागाच्या इतर पदांचे निकाल लागलेले, सगळ्यांचे कागदपत्र तपासणी त्यांच्या आता काहीतरी 2-4 दिवसात काहींची चालू आहे कागदपत्र तपासणी. प्रत्येकाने वन घटकांनी त्यांना बोलवले, कागदपत्र तपासणी चालू आहे. आणि या ठिकाणी एक ज्यातलं जे पद होतं का ज्याच्या सर्वाधिक जागा होतं ते म्हणजे वनरक्षक, फॉरेस्ट गार्ड, गटक वनरक्षक जे पद होतं, या पदाच्या अद्याप कुठल्याही प्रकारे निकाल लागलेला नाही. इव्हन मार्कांची लिस्ट, जी मार्काची यादी असते ती सुद्धा आलेली नाही. तर मित्रांनो, वनरक्षक भरतीचा मार्ग मोकळा, लवकरच ग्राउंडच्या तारखा जाहीर होणार. पेसा वगळता वनरक्षक पदे भरून घेणार, माननीय सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार, असं स्वतः वनमंत्र्यांनी बोलले. हे का बोलले, कशामुळे बोलले, कुठे बोलले, कोणत्या संदर्भात बोलले, कोणत्या कार्यक्रमाच्या संदर्भात बोलले, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहे. तत्पूर्वी नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशीच रोजची नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट भेटत जाईल. आणि उद्यापासून आपली न्यायालयाची टेस्ट सिरीज सुरू होते, लक्षात ठेवा. म्हणजे ऍडमिशन घ्यायचे तुम्ही सर्वोच्च आपलं जिल्हा न्यायालयाची जी पदभरती त्या संदर्भातली ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण उद्यापासून सुरू करतो. आणि उद्यापासून नवीन वर्ष पण सुरू होते. 2024 हे वर्ष सुरू होतं. ते 2024 वर्ष सर्वांना आनंदात जाणारच आहे. त्या संदर्भात मी परत नवीन माहिती तुम्हाला देणारच आहे, व्हिडिओ टाकणार आहे, तुमच्याशी मी चर्चा करणार आहे. तत्पूर्वी जास्त उशीर न करता मी आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे पुन्हा वळतोय, तो म्हणजे वनरक्षक भरतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. लवकरच ग्राउंडच्या तारखा जाहीर होणार आहे. जे काही आता डिसेंबरमध्ये जाहीर व्हायच्या होत्या त्या झाल्या नाही. आता त्याच्याऐवजी 9 तारखेला परत याचिकाची तारीख आहे. 9 तारखेला परत तारीख आहे. कदाचित 9 तारखेची तारीख मला वाटत नाही बरं का. 9 तारखेच्या तारखेत कदाचित काहीतरी आपल्याला बदल वाटू शकतो, किंवा 9 जानेवारीला जी काही आपली याचिका आहे किंवा जी तारीख आहे त्या संदर्भात जी तारीख आहे, तारीख पे तारीख, तर ती कदाचित थोडीशी पुढे जाण्याची शक्यता वाटत आहे. मात्र जर नाही गेली, आज जे साहेब बोलले वनमंत्री साहेब, त्याच्या संदर्भात जर काही आढावा झाला आणि त्याच्यात जर बदल झाला तर त्या तारखेलाच आपलं फायनल होऊन जाईल. मात्र जर ती तारीख परत पुढे गेली तर थोडासा ग्राउंडला विलंब लागू शकतो. मग जर ग्राउंडला तारीख पे तारीख हो राहिली आणि विलंब लागत असेल तर मग त्याच्यावर उपाय काय, तर सगळ्यात बेस्ट उपाय आहे तो म्हणजे माननीय वनमंत्री साहेबांनी सांगितलेला, तो म्हणजे कोणता, तर तो आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया आणि मग त्यानंतर आपण सविस्तर या ठिकाणी चर्चा करूया. ओके, तुम्ही दिसतंय तुम्हाला काय सांगितलं त्यांनी की वन पेसा वगळता वनरक्षकांची पदे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार. लक्षामध्ये सर्वोच्च न्यायालयात जाणार. लक्षामध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय. राज्य व विकास संचालनालय मंडळाची बैठक. ओके, राज्य विकास संचालन मंडळाची बैठक. आता नीट वाचून घ्या, मी व्यवस्थित वाचतो, नीट प्रॉपरली लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल. लक्षामध्ये पहा, पेसा ऍक्ट आहे मित्रांनो, पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल ऍक्ट, म्हणजे पेसा ऍक्ट. GS भुरिया समिती होती, त्या समितीच्या नुसार या ऍक्टची निर्मिती झाली 1996 रोजी. लक्षामध्ये पेसा कायद्याअंतर्गत येणाऱ्या गावातील पदे वगळता वनरक्षकांची इतर पदे भरण्यासाठी राज्याचा वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयात विनंती करणार आहे. हजारो उमेदवार, कारण का जो वनरक्षक विभागाचं जे थांबलंय किंवा जे ग्राउंड थांबले त्याचा प्रॉब्लेम काय तुम्हाला माहिती आहे का, ते पेसा ऍक्टमुळे थांबले. त्या पेसाच्या जागा आहे त्या जागेचा थोडासा काहीतरी रेशो कमी जास्त झाल्यामुळे ते थांबलेले, हे तुम्हाला पण माहिती आहे. संदर्भात माहिती मी पूर्वी पण या ठिकाणी दिलेली आहे. पुढे त्यांनी सांगितलेले आपल्याला की राज्य वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयात विनंती करणार आहे. हजारो उमेदवारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळावा या दृष्टीने वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात ही घोषणा केली. चंद्रपूरमध्ये शनिवारी महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ संचालक मंडळाच्या बैठकीत वनमंत्री मुनगंटीवार यांनी वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णेकर, महाराष्ट्र राज्याचे वनबल प्रमुख कोण आहे, शैलेश टेंभुर्णेकर, यांच्याशी चर्चा करून भरती प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यांच्याशी चर्चा झाली वनबल प्रमुखाशी आणि भरतीचा आढावा घेतला. भरतीचा आढावा झाल्यानंतर त्यातून काय निष्पन्न झालं की विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य सरकार, वन विभाग आणि मी स्वतः संवेदनशील असून त्यांना दिलासा मिळावा असा उद्देश आहे. या विद्यार्थ्यांचं हित प्राधान्य क्रमावर आहे, म्हणूनच हा निर्णय घेत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष वकील नियुक्त करण्याची कार्यवाही करा, असे सुद्धा निर्देश त्यांनी यामध्ये दिले. पुढे बोलताना वनमंत्री साहेब बोलले की हजारो उमेदवारांची वनरक्षक या पदाची परीक्षा दिली असून केवळ पेसा क्षेत्राच्या अधिसूचनेसंदर्भात संपूर्ण निकाल जाहीर न होऊ शकल्याने अनेक विद्यार्थी उमेदवार या निकालाची वाट बघत आहेत. ही बाब वनमंत्री मुनगंटीवार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन वन विभागातील अधिकाऱ्यांशी किंवा वन विभागाला सूचना दिल्या.
पेसा क्षेत्र वगळता वनरक्षकांची इतर पदे भरण्यासाठी वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयात त्याबाबत विनंती करणार आहे. यासाठी विशेष वकील नेमण्यात येईल आणि जेणेकरून इतर क्षेत्रातील वनरक्षक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या नोकरीचा मार्ग सुकर होईल. नोकरीचा मार्ग सुकर होईल म्हणजे नोकरीचा मार्ग खुला होईल, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. तर मग नक्की काय विषय, कशामुळे हे झालं, काय झालं ते आपण त्या ठिकाणी थोडक्यात पाहूया. नक्की काय प्रकरण आहे, कशामुळे अजून वेळ लागतोय. तर परीक्षेसाठी 86.49% उमेदवार उपस्थित होते. भरती प्रक्रियेचे पुढील टप्पे असे होते की आन्सर की देणं, त्यावर आक्षेप मागवणं, आक्षेपांचं निवारण करणं, अंतिम आन्सर की देणं आणि कार्यवाही पूर्ण करण्यात आली. ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली. मात्र झालं काय, वनरक्षक वगळता ऑनलाईन परीक्षेचा निकाल 22 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर पण करण्यात आला. मात्र राज्यपाल यांचे 29 ऑगस्ट 2019 अन्वये पेसा क्षेत्रातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीसाठी अधिसूचित करण्यात आली आहे. आणि ते बरोबर आहे, तो नियमातच सांगतो का स्थानिकच उमेदवारांना त्या ठिकाणी संधी असते. स्थानिक अधिसूचित करण्यात आले आहे. अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले, म्हणजे याचिका टाकली म्हणजे आव्हान देण्यात आलं. आव्हान दिल्यामुळे काय झालं का, या प्रकरणी पुढील कार्यवाही न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना आहेत का पुढील कार्यवाही करू नका जोपर्यंत तो मॅटर सोल्व्ह होत नाही किंवा पेसा ऍक्ट संदर्भातल्या गोष्टी क्लिअर होत नाही तोपर्यंत करू नका. मग सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना आल्यामुळं त्यामुळे वनरक्षक पदाचा निकाल त्यांनी जाहीर केलेला नाही अद्याप. नाहीतर वनरक्षक निकाल 2 मिनिटात जाहीर होऊ शकतो. सगळी प्रक्रिया प्रोसेस पूर्ण झाली TCS मार्कडून, तुमचे गुणांकन मानकन सगळं. फक्त एका गोष्टीमुळे राहिलंय, ते म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने सांगितलं का निकाल थोडासा थांबवून ठेवा. दुसरं तिसरं त्याचं कुठल्याच प्रकारचं काही कारण नाही. आलं लक्षामध्ये. आणि पदांचा जर विचार केला आपण तर तुम्हाला माहित होतं लघुलेखक आसन, लघुलेखक गट ब आसन, गनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, वनरक्षक इत्यादी भरतीची जी होती ती 8 जून पासून भरती सुरू झाली. 8 जूनला जाहिरात आली होती आणि ती भरती आपली 11 ऑगस्ट पर्यंत चालली होती. 31 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान ती भरती पण पार पडली. त्या भरती प्रक्रियेतील बाकीचे वनरक्षक सोडता इतर सर्व पदांचे निकाल पण त्या ठिकाणी लागलेले आहेत. अलग लक्षामध्ये, वनरक्षक सोडता इतर सर्व पदांचे निकाल त्या ठिकाणी लागून गेलेले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. राहिला फक्त वनरक्षकचा प्रॉब्लेम. तर ते काय प्रकरण आहे ते मी तुम्हाला आता सांगितलं की वनरक्षकचं काय प्रकरण होतं किंवा कशामुळे तो निकाल थांबला. आणि त्याच्या संदर्भात जे न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे त्याची एक तारीख मार्चच्या महिन्यात झाली, ह्या महिन्यात झाली, लास्ट वीकला आय थिंक मला वाटतं 2 वीक पूर्वी, लास्ट नाही 2 वीक पूर्वी. आणि आता पुढची जी तारीख ती 9 जानेवारी दिलेली त्यांनी. आता पुढचं जे काही त्याचं आहे त्याचं भवितव्य हे 9 जानेवारीला ठरणार आहे. आज 31 डिसेंबर आहे, अजून 9 दिवस. आणि मग त्या 9 जानेवारीला जे भविष्य ठरणार आहे तर ते भविष्य ठरत असताना साहेबांनी जे सांगितलं की आम्ही न्यायालयामार्फत राज्य सरकार आणि मी स्वतः वनमंत्री आम्ही संवेदनशील आहे, तर आम्ही त्या बाबत बाजू मांडणार आहे. मग त्यांनी जर ही बाजू मांडली तर त्या 9 दिवसात ती बाजू तिथपर्यंत गेली, यांची मागणी त्यापर्यंत तिथपर्यंत व्यवस्थितरित्या जर गेली तर बाकी आपला मार्ग मोकळा होऊ शकतो आणि लवकरात लवकर आपलं ग्राउंड सुरू होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला एकच इव्हेंट आहे 5 किलोमीटरची, दुसरी तर इव्हेंट नाही, फक्त 5 किलोमीटरची इव्हेंट आहे. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी 5 किलोमीटरची, ज्यांना चांगले मार्क आहेत 70, 80, 90, 100, 110, त्यांनी चांगली तयारी करा बाळांनो, जोरदार तयारी करा. आला लक्षामध्ये. प्रक्रिया सगळी पूर्ण झालेली आहे. फक्त सामान्य प्रशासन विभागाने सांगितलंय का निकाल राखून ठेवा, म्हणूनच तो राखून ठेवलेला आहे. बाकी काहीच कारण नाही राखून ठेवायचं निकाल. लक्षात येतं तुमच्या मी काय सांगतोय, फक्त तिकून निकाल आला ना 12 तासात तुमचा निकाल लागू शकतो. लक्षात ठेवा 12 तासात निकाल लागू शकतो. लगेच तुमचे PDF साईट बीट सगळे येईल. आणि आता कदाचित तुमचे मार्क सगळ्यांचे मार्क मग शॉर्ट मार्क वगैरे असं काही यायचं नाही. मला वाटतं आता डायरेक्ट कट ऑफ लागाय वाचला फायनली. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे ही महत्वाची गोष्ट होती मित्रांनो. वनरक्षकला का प्रॉब्लेम होतोय किंवा का अडचणी येतात वनरक्षकच्या पेपरला, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहायचं होतं. का जो भारतात भरती सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय का घेतला, तो निर्णय कोणी घेतला, तो निर्णय कोणत्या कार्यक्रमात घेतला, ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळं वनमंत्री साहेबांनी सांगितलं, त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला थोडासा कुठेतरी दिलासा मिळालेला आहे. त्याच्यामुळे वनरक्षकचे जे ग्राउंड आहेत आपले हे लवकर सुरू होण्याची शक्यता पण या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. आलं लक्षामध्ये. ठीक आहे मित्रांनो, मी हरदेसर पाहत राहा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर. नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला मिळतच जातात. पोलीस भरती संदर्भातली पण एक महत्वपूर्ण अपडेट मी काल तुम्हाला या ठिकाणी दिली होती पोलीस भरती संदर्भातली. हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. नव राज्यात नवीन वर्षात राज्यात पोलीस भरतीचा मुहूर्त, 13,000 जागा भरणार, लोकसभा आचारसंहितेपूर्व घोषणा होणार. याच्या संदर्भातला व्हिडिओ मी काल टाकलेला आहे तुम्हाला. तो व्हिडिओ तुम्हाला अधिक माहितीसाठी ज्यांनी पाहिले नाही तुम्ही पाहू शकता, कारण का पूर्ण माहिती मी काल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. अडचणीचा काही विषय नाही. आलं लक्षामध्ये. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे होतं. तसंच मित्रांनो पोलीस भरती पण आता लवकरच येण्याची शक्यता आहे. जाहिरात पण पडू शकते. त्याचबरोबर वनरक्षकचं ग्राउंड सुद्धा या ठिकाणी लवकर येणार आहे. पेसाचा जो काही अडचणी आहेत त्या अडचणी बाजूला ठेवून त्यांनी उरलेल्या उमेदवारांना का तुम्ही वेठीस धरताय, ठीक आहे पेसाशी संबंधित तुमच्या ज्या काही अडचणी त्या अडचणी ठीक आहे, मात्र उरलेल्या उमेदवारांना तुम्ही का वेठीस धरताय या प्रश्नाच्या याने ते
आता सर्वोच्च न्यायालय धाव घेणारे स्वतः वनमंत्री आणि स्वतः राज्य सरकार यासाठी संवेदनशील आहे असं स्वतः वनमंत्र्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे ठीक आहे मित्रांनो, काही अडचण नाही. नक्कीच तुम्हाला लवकरच निकालाची अपेक्षा आहे. तो निकाल लवकरच तुमच्यापर्यंत येईल किंवा तुमच्यापर्यंत लागेल. काळजी करायचं काहीच कारण नाही. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी मी तुमची रजा घेतो. शुभेच्छा देतो सर्वांना नवीन वर्षाच्या आणि परत एकदा तुमची रजा घेतो. नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर आहे, त्या ठिकाणी टेलिग्रामची लिंक आहे, तिथं जॉईन करा. न्यायालयाची भरती करणार तयारांनी पण ते विद्यार्थ्यांनी पण ते जॉईन व्हा. त्याचबरोबर मित्रांनो, मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं का पोलीस भरती जवळ येते, नवीन बॅचेस असतील, नवीन पुस्तकं असतील, कोणकोणते आहेत काय ते संदर्भात मी तुम्हाला सांगतोच. हे बघा, हे जे समोर पुस्तकं सांगणारे हे पुस्तकं तुम्ही जर घेतली तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ती बॅच पण लावू शकता आणि पुस्तकं पण घेऊ शकता. आलं लक्षामध्ये? कुठल्याच प्रकारची अडचण नाही. चला तर मग भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहून घ्या कोणते पुस्तकं आणि कोणते. पहा मित्रांनो, मिशन खाकी बॅच 1 म्हणजेच महाराष्ट्रात सुरू असलेली सध्याची ऑनलाईन बॅच. का मित्रांनो, तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करू शकता तुम्ही गुरुकुल सोबत. मित्रांनो, त्याचं कारणच असं आहे का गुरुकुलमध्ये जे गुरु आहेत आपल्याला शिकवणारे हे एकदम टॉप एज्युकेटर आहेत का ज्यांना महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी ऑनलाईन शिकवण्याचा मोठा असा अनुभव आहे. आणि मित्रांनो, 1 वर्ष कालावधी असणारी एकमेव ऑनलाईन बॅचचे 2 आणि 3 वर्ष महिन्याचे कालावधी असतात. या ठिकाणी 1 वर्षाचा कालावधी असणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का फक्त 500 रुपयामध्ये ती बॅच आहे आणि अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस आहे. म्हणजे तुम्ही किती पण वेळा लेक्चर पाहू शकता. अशी ही मिशन खाकी बॅच 1 सुरू झालेली आहे. आता पण तुम्ही बॅचला लगेच ऍडमिशन घेऊ शकता आणि तुम्ही आपलं पोलीस होण्याचं स्वप्न पण साकार करण्यास या बॅचचा खूप मोठा फायदा घेऊ शकता. मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही 8600603715 या नंबरवरती संपर्क करून आपण अधिक माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर आपल्याला प्रवेश जर करायचा असेल तर आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन गुरुकुल व्हीपी सर गुरुकुल अकॅडमी ॲप्लिकेशन पण डाउनलोड करा. त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो, नक्कीच तुम्ही हे सर्व कामं व्यवस्थित करा. बॅचचा पण नक्कीच तुम्हाला फायदा होणार, कारण मी त्या दिवशी पण सांगितलं का बॅच महत्त्वाच्या असतात. आपल्याला थोडंसं डायरेक्शनमध्ये मिळण्याचं काम या बॅचमध्ये मिळतं आणि हे संपूर्ण शिक्षक गुरुकुलचे जे आहे ते टॉपर एज्युकेटर आहेत, चांगल्या पद्धतीने शिकवतात. त्यांनी आपापल्या विषयात आणि आपापल्या कामकाजामध्ये पूर्णपणे मातब्बर आणि नाव कमवलेले असे हे संपूर्ण एज्युकेटर आहे. फक्त 500 रुपयात वर्षभर बॅच आहे. किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता. अनलिमिटेड लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात बुकच्या संदर्भात बरेच विद्यार्थी कायम विचारणा करत असतात. तर मित्रांनो, हे केवळ साधा बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. मित्रांनो, नवीन सुधारित 11वी आवृत्ती 2023-24 10 पुस्तकं 10 वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक वाचा ना आणि भरती व्हा मित्रांनो. कारण का अतिशय चांगलं असं पुस्तक स्मार्ट बुक सिद्धेश्वर हाडबे सरांचं हे सिरीजचं हे स्मार्ट बुक विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर असणारं 35,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील QR कोडसह स्मार्ट बुक स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाले. मित्रांनो, लेटेस्ट 2023ची ही आवृत्ती मित्रांनो 23च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सखोल विश्लेषण सुद्धा आहे. मित्रांनो, 40,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण द स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन. मित्रांनो, सगळं काही सोबत आगामी संपूर्ण 2023-24 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेट व डेली सराव प्रश्नांचं स्मार्ट QR कोडसह तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्लस प्रश्नपत्रिकांचं विषय न्याय सूक्ष्म घटक न्याय वर्गीकृत स्मार्ट वर्गीकरण. मित्रांनो, हे पुस्तक मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे महाराष्ट्र आणि संपूर्ण महाराष्ट्र भारती प्रकाशन पुणे. मग पुण्याला जायचं का नाही, आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जा आणि फक्त 40,000 जम्बो म्हणा, तुम्हाला ते लगेच पुस्तक काढून देतील. मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडबे सर यांचं भारती प्रकाशन पुणे. नक्की हे सुद्धा पुस्तक तुम्ही मित्रांनो या ठिकाणी खरेदी करू शकता. ओके.